तर हे बघू शकता शेतकरी मित्रांनो, आपण आलेलो आहे डोर या गावी। तर हे गाव भोकर तालुका जिल्हा नांदेड या ठिकाणी हे बघू शकता। तर ह्या गावामध्ये आपण या ठिकाणी आल्याच्या नंतर आपण आलेलो आहे संपूर्ण या ठिकाणी एका माळामध्ये आलेलो आहे मित्रांनो। तर माळामध्ये पण कशा पद्धतीची आधुनिक शेती होऊ शकते हे बघण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहे। या ठिकाणी सुरेश पाटील जाधव डोरकर यांची ही शेती आहे। तर यांची ही 11 एकर माळामध्ये यांनी आधुनिक पद्धतीची कशी शेती करतात हे आपण सांगणार आहोत, बघणार आहोत। या ठिकाणी बघण्यासाठी आलेलो आहोत। तर मित्रांनो, या ठिकाणी हळद ही 2 एकर क्षेत्रावर त्यांनी घेतली। तिथं समोरच्या बाजूला विहीर आहे, हे बघू शकता विहीर। या ठिकाणी इकडं शेड आहे, त्यांचा शेड मारलेला आहे खतं वगैरे ठेवण्यासाठी। आणि या ठिकाणी अशा पद्धतीने हे नियोजन करून 4 फुटाचा सरी मारून या ठिकाणी बेड मारून त्यांनी हे हळद 2 बाजूला बेडच्या दोन्ही टोकाला असं हे 6-6 इंचानं हळदीचं बियाणं टोकन केलेलं आहे। आणि हे 4 वर्ष झालं दरवर्षी हे लागवड करतात आणि भरघोस उत्पादन घेतात। माझ्या मते 20 ते 25 क्विंटल एकरी वाळून हे उत्पादन घेतात आणि जवळजवळ 80 ते 100 क्विंटल ओली हळद हे तयार करतात एकरी। तर दरवर्षी यांचं 2 एकर क्षेत्र असते, पलटून घेतात। पहिल्या वर्षी इकडल्या शेतावर होती तर दुसऱ्या क्षेत्रावर पुन्हा लागवड करतात। हे दुसऱ्या क्षेत्रावर घेतलेलं आहे इकडं। आणि मी दरवर्षी या शेतीला भेट देतो आणि बघतो। तर मित्रांनो, या ठिकाणी हे बघू शकता, तर यांनी मिरचीचं हळदीमध्ये मिरची लावतात। तर 5 फुटावर मिरची घेतात, हे बघू शकता तुम्ही। 5-6 फुटावर, कुठे 4 फुटावर अशा पद्धतीने हे अंदाजे हे बघू शकता किती। आणि ह्या मिरचीची आणि हळदीची दोन्हीचीही मशागत एकदाच होते, त्याच्यामुळं हे बघू शकता या ठिकाणी मिरचीचं उत्पादन त्यांनी घेतलेलं आहे। खूप चांगल्या प्रकारचं हे मिरची पण करतात। आणि या मिरचीमध्ये त्यांना हळदीमध्ये मिरची असल्यामुळे हिरवी मिरची हे तोडतात आणि हे हिरव्या मिरचीचं एकरी 50 क्विंटल हिरवी मिरची हे विकतात मित्रांनो। तर या ठिकाणी 30-40 रुपये हा त्याला भाव लागत असतो। 25 रुपये किलो आपण कमीत कमी पकडूया, तर 2,500 रुपये क्विंटल या ठिकाणी सर्व खर्च वगळता या ठिकाणी ही मिरची जाते। तर मित्रांनो, तर 1 लाख रुपयाची एकरी मिरची, 1-1.25 लाख रुपयाची मिरची, 2 एकरामध्ये 2-2.5 लाख रुपयाची मिरची। या ठिकाणी 1 लाख रुपये खर्च जाऊ द्या मित्रांनो, 1.5 लाख रुपये मिरचीचं उत्पादन म्हणजे 75,000 रुपये एकरी उत्पादन। 75 ते 80,000 रुपये खर्च वगळता 75,000 रुपयाचं मिरचीचं उत्पादन आणि हळदीचं 1.5 लाख रुपये, तर 2.25 लाख रुपये एकरी हे आरामशीर सगळा खर्च वगळता 2 लाख रुपये आपण पकडूया। 2 लाख रुपयाचं हे उत्पादन शेतकरी घेतात एकरी ह्या माळामध्ये। बघू शकता या ठिकाणी 2 एकर क्षेत्र हळदीचं असल्यामुळे 4 लाख रुपयाचं हे निव्वळ सर्व खर्च जाता उत्पादन होते मित्रांनो। तर हे त्याच्यासाठी त्यांनी खूप इन्व्हेस्टमेंट पण केली आहे ह्याच्यावर। हे ठिबक, हळदीला चांगल्या औषधं फवारण्या, त्याच्यानंतर मिरचीला फवारण्या, आणि त्याच्यानंतर हे याच्यामध्ये कुठलाही जनावराचं नासधूस होऊ नये, डुकरं वगैरे म्हणून यांनी ते झटका मशीन पण बसविलेले आहे आणि हे 24 तास काळजी घेतात पिकाची। तर अशा पद्धतीनं मित्रांनो, माळामध्येही जबरदस्त शेती आणि एकरी 2 लाख रुपयाचं निव्वळ खर्च जाता उत्पादन होऊ शकते, याचं उत्तम उदाहरण सुरेश पाटील जाधव डोरकर हे आहेत। ते या ठिकाणी नाहीत मित्रांनो, ते त्यांचा किराणा दुकान व्यवसाय असल्यामुळे ते तिकडं राहतात बाहेर गावाला आता।
तर त्याच्यामुळे ते इथं नाहीत, मी आलेलो आहे बघण्यासाठी. तर त्या शेतकऱ्याची आपण एक दिवस मुलाखत घेणार आहोत लाईव्ह. तर अशा पद्धतीनं ही शेती होऊ शकते. आणि ह्या आपला व्हिडिओ टाकण्याचा एवढाच हेतू आहे मित्रांनो, की माळामध्ये पण चांगल्या प्रकारची शेती, आपली मेहनत, जिद्द आणि आपली जर इच्छाशक्ती प्रबळ असेल तर होऊ शकते. याचे एक उत्तम उदाहरण आहे. तर आपण अशा पद्धतीनं शेती करू शकता, करता येते. तर मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. आणि आपण हे असं काही फेकाफेकीचं हे बोलत नसतो, जे आहे ते ॲक्च्युअली. आणि हे उत्पादन झाल्यावर तुम्हाला याच्यामध्ये आपल्याला, आपण जे वर्षभर या शेताला जे खर्च करतात ते त्याचा टोटली डाटा, टोटली लिखित स्वरूपामध्ये आहे मित्रांनो. तर त्याचं आपण हे व्हॉट्सअपला, आपण ह्याला यूट्यूबला हे टाकणार आहोत आणि टाकतो. हे रिअली आहे मित्रांनो, याच्यामध्ये कुठलाही खोटेपणा हे आपण